ट्री किंवा इट इज एक्झॅक्ट कॉपी ऑफ अ ह्यूज ट्री इन अ स्मॉल ट्रे. मोठ्या झाडाची छोटी प्रतीची एका ट्रेमध्ये असते, याला बोन्साय म्हटलं. आणि हे चीनमध्ये गेला, याला फणसाय म्हटलं. पण ऐकायला आता हिंदुस्थानच नाही तर सर्व जगामध्ये प्रसिद्ध होत चाललेले. याचं कारण का तुम्हाला मी मगाशी सांगितलं की पूर्वी 40% जंगल होतं, आता फक्त 6% जंगल झाले. निसर्ग आपल्या दारात आणले. पूर्वी आपण निसर्गात जायचं फिरायला, पण आता आपण सिमेंटचे जंगले वाढल्यामुळं निसर्ग आपल्या दारात आणला पाहिजे. आणि दारात निसर्ग करून त्याचा आपल्याला आस्वाद होणार नाही. बुद्धी छोटे आणि झाड छोटं हे पडणार नाही, म्हणून ह्याला मेकॅनिकल सपोर्ट देण्यासाठी, आधार देण्यासाठी हे आपला सध्या इथं वापरले. आणि रूट्स जे कॉन्टॅक्ट झाले ते नाही, रूट्स हे सगळे रूट यूज करायचे. हे रूट्स सगळे केले, सगळे करायचे. माती पण पाहिजे त्याला. हा काय कटर आहे, त्या कटरच्या सहाय्याने हे आपल्याला रूट कट करायचे. आता कट केलेले रूट पण हे कुठे ठेवायचं, त्या विटाच्या तुकड्यावर असं टाकायचं, असं दाबून धरा. आणि जे हे बाइंडिंग वायर आहे, त्या बाइंडिंग वायरच्या सहाय्याने याला पॅक करून टाकायचं. आणि बाइंडिंग वायर काय केली की इझिली आपल्याला हाताने बाइंड करते. हे असं बाइंड करा आणि त्याच्या अपोजिट घ्यायचं. दुसरी वायर काय त्याच्या अपोजिटने अशी बाइंड करून टाकायचं. आणि हे वायर अशी साईडमध्ये पडून टाकायची, कारण साईडमध्ये ह्याच्यातलं आपल्याला आयर्न लोखंडाचे त्यात मिसळी. जर आता इथं आहे तर याचा अपोजिट हे टाक करा. माती आहे असं प्रत्येकाला नाही मेकॅनिकल सपोर्ट. तर ह्याच्यानंतर काय करायचं, आता एक थर द्या आणि मातीचा थर दिला की दुसरा हा वर्मी कंपोस्टचा थर द्या किंवा सॉइल मिक्सर केलं तरी चालते. असा थर द्या, असं मिसळून टाका. आणि दुसरा कुठला एकच माती आणि चारी बाजूने 1 इंच अशी थोडी जागा ठेवा पाणी ठेवायला. असे कोकण टाका आणि हे काय झालं, हे बोनसाय तयार. आणि काय करायचं, आता हे काय याला पाणी द्यायचं आहे. पाणी देण्याचं 2 मेथड आहेत. आपण पाणी देण्यास सुद्धा शिंपू शकतो. त्याच्यापासून बेस्ट पर्क्युलेशन द्यायचं. पर्क्युलेशन म्हणजे काय, एक पाटी घ्यायची पाण्याची, त्या पाटी भरायचं आणि ह्याच्यात ते एक अर्धा तासभर ठेवायचं. पाणी खालून ह्या छिद्रातून वरी ते सगळे रूट त्या साईडमध्ये मिक्स होतील, कॉम्पॅक्ट होईल. आणि ते झाल्यानंतर ते झाड काढून ठेवायचं. आणि काढून कुठे ठेवायचं तर सावलीत ठेवायचं. पूर्ण सावलीत ते सेट असेल चालते, सावलीत ठेवा. आणि एक 5-6 दिवस ठेवायचं. आणि 5-6 दिवसांनी काय करायचं, एक्सपोज टू सनलाईटमध्ये ठेवायचं. कसं ठेवायचं, पहिल्या दिवशी 1 तास ठेवायचं. तर आपल्याला एक मोठं छिद्र पाडा खाली आणि ते मोठं छिद्रातून बाजूला काढा आणि ते दुसऱ्या पाण्याच्या वाटीत किंवा त्याच्या सोडा किंवा दुसऱ्या कुठे खाली ठेवले बघा त्यांनी. आणि वाढते नाही ठेवलं जमिनीत ठेवलं आपल्याला तारा सोडावा लागतात. नाही आता हे दिल्यानंतर आपण काय करायचं, आता मातीला आता ह्या आकार देत असतात. तर इथं बघा, आता इथं आकार
कारण हे जेट काय नाजूक आहे त्यामुळे त्याला हे बघा आला का आता? शर्ट फाटला की फॅशन फॅशन करायचं त्या खांद्या पुढची बेंड केलं हा हे बेंडिंग केलं आहे ना खांद्या फुटाय म्हणून अजून हे टोप कट केल्यावरती ह्याला खांद्या फुटतील.